नमस्कार मित्रांनो, पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी मुरघास वापरासाठी अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तसंच ते अनुदान कसे मिळणार, त्याचा अर्ज कुठे करायचा, त्यासोबत काय काय कागदपत्रे लागतील, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तसेच आमच्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मित्रांनो, पशुपालकांना मुरघास वापरासाठी कमाल 2 दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान वाटप योजना 2024-25साठी मंजूर करण्यात आलेले आहे. तर त्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 10/7/2024 ते 24/7/2024 या कार्यालयीन वेळेत देण्यात आलेला आहे. तसेच अर्ज जे सादर करायचे आहे ते तुम्हाला कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखाना येथे तुम्हाला सादर करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला हा जो काही अर्ज आहे, जी काही PDF आहे, तुम्हाला ती डाउनलोड करून त्याच्यातली संपूर्ण माहिती भरून फोटो चिटकून ती तुम्हाला जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तुम्हाला सादर करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला सोबत ओळखपत्र, रहिवासी पुरावा, त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड किंवा तळटी यांचा रहिवासी दाखला देऊ शकता. तसेच अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र, तसेच रेशन कार्ड व अपत्य दाखला. अपत्य दाखल्यासाठी तुम्हाला तुमचं स्वयं घोषणापत्र तुम्हाला अनिवार्य आहे. सदर अर्जावरती तुम्हाला सही करून तुम्हाला तिथे तारीख ठिकाण टाकून तुम्हाला पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तुम्हाला इथे सादर करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला सदर योजनेचं स्वरूप प्रति लाभार्थी कमाल 2 दुधाळ पशुधनासाठी मुरघास खरेदीसाठी 33% जास्तीत जास्त 7,300 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच एका कुटुंबातील फक्त एकाच लाभार्थ्याला लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्याकडे गाभण दुधाळ गाई किंवा म्हशी असणे आवश्यक आहे. तसेच सर्व जातीच्या प्रवर्गातील पशुपालक अर्जदार यासाठी लाभ घेऊ शकता. सदर अर्जाची PDF खालील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून ती डाउनलोड करू शकता व तुम्ही सदर अर्ज तुमच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सादर करू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.